हेलो गाइस, आज मैं भाजी में बना रही हूँ शिरोली की भाजी। शिरोली मतलब आपको पता होगा, लेकिन अलग अलग तरीके से लोग बोलते हैं ना, तो मैं आपको बताती हूँ शिरोली क्या होती है। दीदी आज शिरोली की भाजी बनाने वाली है। आपको मी आज दोडक्याची भाजी बनवते। कोण शिरोळं बोलतो, कोण दोडकं बोलतो। बघा तुम्ही काय बोलता ते तुम्हाला माहिती आहे। आम्ही दोडकी बोलतो, काही लोक शिरोळी बोलतात। आता मी ही बघा साफ करून अशी घेतली, अशी साफ करून मी घेतली, अशी साफ करून घेतली आणि आता अशी कापून घेतो। नंतर मग मिरची बघा मी अशी आई दोडकी कापते आणि कोणी मिरच्याची करतं, तर कोणी लाल तिखटाची करतं। आम्ही मिरच्याची करणार आहे आज। आणि मिरच्या कापून ह्याच्यामध्ये अशाच घालायच्या। थोडंसं मीठ म्हणजे मी दाखवते। मिरच्या आणि दोडकं कापून घेते आणि मग फोडणीला घालताना दाखवते। विचार हिंदीमध्ये काय बोलतात त्याला? हिंदीमध्ये शिरोळी बोलतात, काही काय काय बोलतात माहित नाही। आम्ही मराठीमध्ये आम्ही दोडकी बोलतो। फटाफट म्हणजे हळूच काप, मी नंतर हे करेन। वॉच टाइम। अशा मिरच्या कापून घालायच्या, थोडंसं त्याच्यामध्ये मीठ घालायचं आणि अशी मॅश करायची। खूप छान भाजी होते, बघा करून तुम्ही। अशी कापायची, पहिले धुवून घ्यायची, सोलायची आणि कापायची। त्याच्यामध्येच अशा मिरच्या कापून टाकायच्या, थोडंसं मीठ टाकायचं, आणखी अशी मॅश चांगली अशी चुरून मॅश करायची। आणि नंतर भरपूर लसूण टाकायचा। ह्या भाजीला भरपूर लसूण टाकायचा। आणखी फोडणीला घालायची राई, जिरं आणि लसूण। कांदा पण टाकू शकता, पण लसणावर खूप छान होते। मी आता बनवते, बघा मी बनवते आता, ती बघा तुम्ही। आवडली तर तशी करून बघा, पण खूप लसणाचा फ्लेवर भरपूर असेल ना तर खूप छानच लागते। बघा तुम्ही अशी करून आणि मला सांगा। ही बघा, ही कोण तांदूळाची भाजी बोलतात, तर कोण दोडक्याची चवळीची बोलतात। आम्ही याला चवळी बोलतो, पाला चवळी बोलतो, छोटी। ही बघा तुम्ही साफ करून बारीक बारीक करून ठेवली होती। आता ही धुवून घेते। बोला, ही चांगली अशी धुवून घ्या। याच्यामध्ये ना माती असते खूप, धुवून घ्या चांगली। तेल टाकलं, आम्ही दोडक्याची भाजी करते। ही दोडक्याच्या भाजीमध्ये ना असं थोडं मीठ घालायचं आणि चुरून घ्यायची अशी, मग खूप टेस्ट लागते त्याला। मिरची त्याच्यामध्ये कापून घालायची आणि भाजी ही दोडकी आणि अशी थोडी चुरून घ्यायची। मग खूप दोडक्याची भाजी अशी चुरून घ्यायची, त्याच्यामध्ये अशी मिरची कापून टाकायची लांब लांब। चुरल्यामुळे काय होतं? छान टेस्ट लागते त्याला, आणखी छान टेस्ट लागते। अशी थोडीशी चुरून घ्यायची आणि नंतर आता हे टाकायचं राई। मिरचीवर पण करू शकता, आणखी लाल मसाल्याची पण करू शकता, पण मी थोडंसं आता लाल मसाला पण टाकणार आहे। कांदा टाकला, हे बघा लसूण टाकला, पेस्ट, हिंग टाकते, थोडीशी पेस्ट टाकते, आणखी हलवून घ्यायचे, चांगलं असं मिक्स करायचे पेस्ट वगैरे। हात कापशील।
थोडासा टमाटा घालायचा. मी जास्त नाही घालत, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. ही डाळ घालते, थोडीशी चणा डाळ, म्हणजे थोडीशी मला रस्सा भाजी करायची. ती कढई जरा बाजूला ठेवून दे. हळद टाकते थोडी, थोडासा तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, थोडीशी धना जिरा पावडर. आणि आता भाजी टाकते. आवडत असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल, पण आम्हाला आवडतो. मला रस्सा भाजी करायची आहे त्याची, म्हणून मी थोडासा मसाला टाकला. कांदा खोबऱ्याचं वाटण आवडत असेल तुम्हाला तर टाका, नाही टाकलात तरी चालेल. हाय, आता कशाला हाय? थोड्या वेळाने ती भाजी काढून ठेवते मी. याला पाणी सुटेल. आता पाणी सुटेपर्यंत थोडा वेळ थांबा, नंतर रस्सा भाजी पाहिजे म्हणून थोडंसं गरम पाणी टाका. गरम पाण्याचे फायदे काय, टेस्ट टिकून राहते आणि टेस्ट चांगली होते. बघ इकडे, हे भाजीत गरम पाणी घातलेलं आहे आता, कारण त्याने टेस्ट चांगली येते त्यासाठी. या जेवायला तुम्ही पण. हे आमचं दुपारचं जेवण. चपाती, भात, चवळीची भाजी, दोडक्याची भाजी, फणसाची भाजी, ताक आणि पाणी. या तुम्ही पण जेवायला या. मस्त दुपारचं हे जेवण, भात, चपाती, चवळीची भाजी, फणसाची भाजी, दोडक्याची भाजी आणि ताक आणि पाणी. या जेवायला. हे बघा आमचं दुपारचं जेवण. जेवून दाखव. या. कसं झालंय? मस्त झालंय.